याचे सरळ उत्तर त्याच घटनेच्या केवळ 10-12 वर्षाच्या आधीच हिंदू सम्राट धर्मरक्षकाने नसरुद्दीनाने जी अभूतपूर्व राज्यक्रांतीने धर्मक्रांती भर दिल्लीत केली तिथंच सापडते. कारण सुलतान नसरुद्दीन हाही मूळचा हिंदू, बळाने बाटवून मुसलमान केलेला, पण अल्लाउद्दीनाच्या आणि त्याच्या मुलाच्या त्याच्यावर विशेष लोभ जडून त्याला खुसरूखान ही पदवी देऊन चढवीत शेवटी त्याचे हाताखाली मोठे मुस्लिम सैन्य देऊन सेनापती म्हणून दक्षिणेवर स्वारी करण्यास सुलतानाने धाडले. इतके सामर्थ्य हाती येईतो त्या खुसरूखानाने ब्रह्मयात्कारी मुसलमानीपणच पाळले, पण स्वारीहून दिल्लीत परतताच त्याने अकस्मात मुस्लिम सुलतानाला ठार मारून स्वतः आपण मूळचे हिंदू होतो आणि तोच धर्म परत स्वीकारित आहोत असे उद्घोषून हिंदू सम्राट म्हणून दिल्लीच्या सिंहासनावर आरोहण केले. इतकेच नव्हे तर शतावधी बाटविलेल्या हिंदूंची शुद्धी केली, मशिदीची मंदिरे केली. मुसलमानी साम्राज्य आणि मुसलमानी धर्म या दोहोवरही हिंदुत्वाची अशी अपूर्व चढाई करणाऱ्या या हिंदू सम्राटाच्या साऱ्या भारतभर खळबळ उडवणाऱ्या ह्या क्रांतीच्या बातम्या आधीच पसरलेल्या होत्या. अर्थात जेव्हा हरिहर नि बुक्क यांना मुसलमान करून दिल्लीस 3-4 वर्षे सुलतान महमदाने निबंध करून ठेवलेले होते, तेव्हा दिल्लीस घरोघर त्या हिंदू सम्राटाच्या हिंदू धर्मक्रांतीच्या अवघ्या 10-12 वर्षापूर्वी घडलेल्या त्या अपूर्व घटनेची चर्चा चाललेली त्यांनी ऐकली असलीच पाहिजे. आणि तिच्याच प्रेरणेने त्यांनाही मुसलमानाच्या हातून पुन्हा सुटून दक्षिणेस ससैन्य परतण्याची अशक्यप्राय घटना शक्य करण्याचा हाच गुप्त मार्ग आपणही अनुसरावा असे वाटले असले पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी मुस्लिम सुलतान महमद तगलक याचा विश्वास पूर्णपणे संपादून आपण दोघेही कट्टर मुसलमान आहोत असे त्यास भासविले असले पाहिजे. म्हणूनच सुलतान महमदाने त्या हरिहर बुक्कांना मुस्लिम सैन्याच्या त्या विभागाचे सेनापतिपद दिले. ज्यावेळी महमद तगलक देवगिरीहून राजधानी दिल्लीस परत आणता झाला, तेव्हा त्याने दक्षिणेत आपल्या मागे सुलतानी सत्ता सांभाळणारे असे पुरेसे मुस्लिम सैन्य ठेवलेले नव्हते. त्यातही दक्षिणेकडच्या संभाव्य हिंदू उठावाच्या बातम्या आल्या, तेव्हा या दोघा दक्षिणेकडच्या राजकुटुंबाशी निकट संबंध असणाऱ्या तरुणांचा ते आता कट्टर मुस्लिम झाले असल्याने मुस्लिम सैन्यासह दक्षिणेत मुस्लिम सत्ता पुन्हा प्रबळ करण्यास धाडावे तसे योजिले. त्या हरिहर बुक्कांना हवी होती तीच संधी मिळाल्याने त्या दोघांनीही ते कार्य पार पाडण्याचा विडा अगदी आवेशाने उचलल्याचे ब्रह्मत्कारी भासवले. बाटलेल्या हिंदूंना मुस्लिम सत्ता वाढविण्यास अनेक उदाहरणात यशस्वीही होत असत. सुलतानाच्या या वरील आज्ञेप्रमाणे मुस्लिम सैन्य घेऊन दक्षिणेतील हिंदू राजांचे बंड मोडून काढण्यासाठी म्हणून दक्षिणेकडे हरिहर नि बुक्क जे गेले ते थेट त्यांच्या मूळ वरंगळ ते अनागोंदी या प्रदेशातच येऊन उतरले. बहुधा दक्षिणेत येण्याच्या आधीच त्या बंधूंनी त्यांच्या गुप्त बेताची नि मनीषेची सूचना श्री स्वामी विद्यारण्य नि इतर हिंदू राजमंडळ यांना कळवलेलीही असली पाहिजे. सुलतानाच्या हातावर तुरी देऊन निसटून दक्षिणेत ते जे आले आणि पुन्हा हिंदू धर्मात जे उघडपणे प्रवेश करणार होते, ती प्रेरणा प्रत्यक्ष हिंदू सम्राट धर्मरक्षक सुलतान नासरुद्दीन याच्या दिल्लीतील धर्मक्रांतीमुळे दक्षिणेतील राजमंडळात आणि शंकराचार्यादी धर्मगुरूतही आधीच संचारलेली होती. त्यामुळे हरिहर आणि बुक्कांनाही समारंभपूर्वक शुद्ध करून घेण्याचे स्वामी विद्यारण्य प्रभृती हिंदू धर्मधुरंधरांनी वीरवर हरिहर आणि बुक्क यांच्या संमतीने ठरविले. हिंदू सम्राट श्री धर्मरक्षक नसरुद्दीन दिल्लीस केलेल्या राज्यक्रांतीच्या प्रचंड प्रयोगाचे परिणाम दूर्वर झाले असे जे आम्ही मागे 5व्या प्रकरणाच्या शेवटी म्हटले आहे, ते किती यथार्थ आहे हे त्या महान घटनेच्या विजयनगरच्या या राज्यक्रांतीवर झालेल्या या परिणामावरूनही सिद्ध होईल. आणि तरीही त्या महान घटनेचा उल्लेख आजवर इतिहासकारांनी काही तुच्छ लांछनास्पद शब्दांनीच काय तो केलेला असावा. ही गोष्ट आजचे इतिहासग्रंथ हिंदू दृष्टी नसल्यामुळेच असे काही प्रकरणे तरी अगदी आंधळे झालेले आहेत
हेच सिद्ध करते. विजयनगरचे हे नवे हिंदू राज्य स्थापणाऱ्या हिंदू पिढीच्या कर्तृत्वाचा जितका गौरव हिंदू इतिहासात व्हावयास हवा आहे, तितका अजूनही झालेला नाही. श्री माधवाचार्य अर्थात संकेश्वरचे शंकराचार्य श्री विद्यारण्य स्वामी यांचेच उदाहरण घ्या. हा अलौकिक पुरुष महान राज्यक्रांतिकारक कसा होता हे वर सांगितलेच आहे, परंतु तितकाच तो धर्मक्रांतिकारकही होता. हे त्यांनी त्यावेळच्या रूढ शास्त्रास झिडकारून केलेल्या हरिहरनी बुक्क यांसारख्या राजपुरुषांच्या शुद्धीवरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ज्ञानातही तो त्या काळच्या विद्वानांचा मुकुटमणी होता. त्यांनी संस्कृत भाषेत अनेक विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील सर्व दर्शन संग्रह आणि पंचदशी हे सुविख्यात आहेत. खरोखर आद्य शंकराचार्यानंतर असा शंकराचार्य शृंगेरी पीठावर तर काय, पण कोणत्याही धर्मपीठावर आरूढलेला आढळत नाही. त्यातही नवीन स्थापन झालेल्या या हिंदू राजा जो पराक्रमी वीर हरिहर त्याचे मुख्य प्रधानत्व स्वीकारून ते राज्य प्राथमिक अवस्थेत आलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीत साऱ्या मुसलमानांच्या छातीवर वाढवून दाखवण्यात त्यांनी जे राज्यव्यवहारी नैपुण्याने कूटनीती प्रकट केली, त्यास तर दुसरी तोडच सापडणार नाही. ज्याप्रमाणे राणा प्रताप, राजा छत्रसाल, गोविंदसिंह, चैतन्य, बंदा बैरागी इत्यादी हिंदू राष्ट्रातील त्या काळच्या महापुरुषांची नावे आपण हिंदूंच्या तोंडी रोळलेली आहेत, त्याप्रमाणे या विजयनगरच्या राज्यकालातील वरील विद्यारण्य स्वामी वीरवर हरिहर बुक्क महाराजाधिराज पदवी धारण करणारे दुसरे हरिहर आणि त्यांचे प्रधान सायनाचार्य, जे विद्यारण्य स्वामीचे बंधू होते आणि ज्यांनी वेदावर आजही अधिकृत मानले जाणारे महाभाष्य लिहिले, महाराजाधिराज कृष्णदेवराय आणि त्यावेळच्या आदिलशाही, निजामशाही इत्यादी मुसलमानाच्या महाराष्ट्रातील पाची सुलतानांचा वारंवार पराभव करणारा पण अंती सर्व मुसलमान सुलतानांनी एकत्र होऊन केलेल्या स्वारीत ही राक्षस तंगडीच्या संग्रामात त्याच्याशी शेवटपर्यंत अभिमुख लढत असता शत्रूकडून ज्याचा शिरच्छेद केला गेला तो दंतच्छेदो ही नागांना श्लाघ्यो गिरिवंदराने या न्यायाने महाराजाधिराज रामरायही ह्यांची नावेही आमच्या हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील महापुरुष म्हणून सर्वतोमुखी रोवली पाहिजेत. परंतु आज उत्तर हिंदुस्थानातील हिंदूंना या नावाचा बहुधा पत्ताही नसतो आणि इकडे दक्षिणेत सुद्धा सहस्रात एखाद्या हिंदूलाच ती पुसटपणे ऐकल्यासारखी वाटतात. ही लज्जास्पद स्थिती पालटली पाहिजे. विजयनगरच्या विजयशाली नव्या स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना. बहामनी राज्याची स्थापना. विजयनगरचे हिंदू राज्य स्थापन होऊन दिल्लीच्या सुलतानाच्या सार्वभौम सत्तेचे तुकडे तुकडे दक्षिणेस पाडण्यात आले. हे पाहताच सुलतान महमूद तगलकाने पूर्वी देवगिरीहून दिल्लीला राजधानी परत नेताना दक्षिणेकडील मुस्लिम सत्तेचा कारभार पाहण्यासाठी हसून गंगू नावाचा जो एक प्रबळ सुभेदार मागे ठेवला होता, त्यानेही त्याचा धनी असलेल्या त्या दिल्लीच्या मुस्लिम सुलतानाविरुद्ध बंड केले आणि नर्मदेखालच्या कृष्णेपर्यंतच्या प्रदेशाचा सुलतान म्हणून आपली स्वतःचीच घोषणा करून एक बहामनी नावाचे स्वतंत्र मुस्लिम राज्य सन 1346 मध्ये स्थापले आणि गुलबर्गा येथे आपली राजधानी केली.